जळगाव जिल्ह्यातील 3 तहसीलांसाठी अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर आहे, ज्यामध्ये चाळीसगावला 1, जामनेरला 1 आणि जळगाव तालुक्यासाठी 1 अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर आहे। सदरच्या तहसील कार्यालयाबद्दल हरकती मागवण्यात आलेल्या होत्या। आमच्या जळगाव तालुक्यातील या अप्पर तहसील कार्यालयामध्ये 6 मंडळांसाठी 1 अप्पर तहसील कार्यालय व 2 मंडळांसाठी 1 तहसील कार्यालय अशा पद्धतीची रचना आता शासनाची या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये जळगाव शहर आणि पिंपराळ्यासाठी 1 तहसील कार्यालय, तसेच नशिराबाद, मसावद, सिरसोली, भोकर, कानडदा व आसोदा या 6 मंडळांसाठी 1 अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यामध्ये आता या 6 मंडळांचा कारभार अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आमची प्रामुख्याने मागणी अशी होती की या 6 मंडळांपैकी एका मंडळाला हे अप्पर तहसील कार्यालय मिळावे। त्यामध्ये नशिराबाद गावाला या ठिकाणी सगळ्यांना कनेक्टिव्हिटी सोयीची आहे। या ठिकाणी भोकर मंडळ, या ठिकाणी कानडदा मंडळ, आसोदा मंडळ यांना हायवेच्या माध्यमातून नशिराबादला येणं सोयीचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सिरसोली मंडळातले जे गाव आहे, चिंचोली, कंडारी, धानवड, कुसुंबा या सर्व गावांना आता कुसुंब्याची कनेक्टिव्हिटी विमानतळाच्या बाजूचा रोड होतोय, त्यामुळे त्यांना तिथं कनेक्टिव्हिटी आहे। त्याचप्रमाणे पाथरी, मसावद या गावांनाही इच्छादेवीपासून नशिराबादला येणं सोयीचं आहे। म्हणून ग्रामीण भागासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीनं ही योजना असल्यामुळे हे तहसील कार्यालय नशिराबाद या गावी मिळावं ही आमची मागणी होती। मी रीतसर हरकत या ठिकाणी नोंदवलेली होती। माझ्या हरकतीवर कालच्या दिवशी उपविभागीय अधिकारी जळगाव म्हणजे आपले प्रांत साहेबांनी त्या ठिकाणी हरकत निकाली काढताना म्हटलं की हे कार्यालय जळगाव येथेच होणार आहे। जळगाव येथे झाल्याने या तहसीलदाराला जळगावमध्ये विविध विभागाचे कार्यालय असल्यामुळे त्यांना समन्वय साधणं त्या ठिकाणी सोयीचं होईल। आता हे उत्तर एकदम अतिशय असंयुक्तिक या ठिकाणी असं वाटतं की एखाद्या वेळेस तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर त्या तालुक्याला तहसील कार्यालय मिळतं, मग आता अप्पर तहसील कार्यालय या 6 मंडळांसाठी झाल्यामुळे हे अप्पर तहसील कार्यालय आमच्या 6 मंडळांपैकी एका मंडळात होणं अभिप्रेत आहे। जळगाव शहरामध्येच जर काय अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी ठेवायचं असेल तर मग नवीन अप्पर तहसील कार्यालय करण्याची संकल्पनाच चुकीची आहे। मुळात त्याचा जे उद्देश आहे शासनाचा तोच या ठिकाणी फलित होत नाहीये, कारण जळगावमध्ये तहसील कार्यालय आणि इथंच जर का या शहरात तुम्हाला शासन अजून तुम्हाला गतिमान करायचं असेल तर याच तहसील कार्यालयामध्ये तुम्ही 5-7 अधिकारी वाढवून आपला कारभार या ठिकाणी चालवू शकता। अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी शहरातच होणं म्हणजे हे आमच्या ग्रामीण भागातल्या या इतर गावांवर होणारा हा अन्याय आहे। या 6 मंडळांसाठी हे जे अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर झालं, यापैकी नशिराबाद गाव सोयीचं आहे, म्हणून हे नशिराबाद गावालाच द्यावं ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता सह्यांची स्वाक्षरी मोहीम आणि येणाऱ्या काळात विविध आंदोलनं या ठिकाणी करणार आहे। शासनाने हा जो या ठिकाणी जळगाव शहरात हे कार्यालय करावं हा जो निर्णय घेतला हा ब्रिटिशांपेक्षाही जालीम या ठिकाणी आहे, कारण ब्रिटिशकालीन नशिराबाद गाव हे परगणा म्हणून होतं। जळगाव सुद्धा नशिराबाद परगण्याचं एक गाव होतं आणि हा ऐतिहासिक वारसा या नशिराबाद गावाला लाभलेला आहे। त्या ठिकाणी न्यायालय होतं, न्याय होत होता, इतर बाबी होत्या आणि आता अप्पर तहसील कार्यालय ही संकल्पना नशिराबादला होण्यासाठी आम्ही सर्व नशिराबादची जनता या ठिकाणी आग्रही आहे। सर्व आमचे सन्माननीय नगरसेवक सुद्धा या ठिकाणी हजर आहे आणि सगळ्यांची मागणी प्रामुख्याने हीच आहे की हे अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद येथे मिळावं। मी पंकज श्यामकांत महाजन, उपनगराध्यक्ष, नगर परिषद नशिराबाद।